मध्ये सर्वांचं स्वागत। महात्मा फुले मंडळातर्फे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येते। नक्की जयंती कशा पद्धतीने साजरी केली याविषयीची अधिक माहिती घेऊया। महात्मा फुले मंडळाकडून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सारसबागेसमोरील शिल्पाकृती येथे अभिवादन करण्यात आले। महात्मा फुले मंडळ अध्यक्ष मधुकर राऊत, रॉयल बिल्डर्स हडपसर मोहन शेठ कापरे, अध्यक्ष संस्थापक केशव शंखनाथ पथक, नितीन महाजन, कार्यकारी मंडळ व विश्वस्त मंडळ आणि सर्व सन्माननीय सभासद बंधू यांच्या उपस्थितीत ज्ञानज्योती सावित्रीबाई यांना पुष्पहार अर्पण करून शंखवादन करण्यात आले। आलेल्या मान्यवरांचा सन्मान महात्मा फुले मंडळ अध्यक्ष मधुकर राऊत यांनी केला। सावित्रीबाई यांच्या जन्मस्थळी म्हणजेच नायगाव येथील स्मारकाकडे एक आराम बस मोहन शेठ कापरे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली। या प्रसंगी मोहन शेठ कापरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही बस नायगावकडे मार्गस्थ झाली। उपाध्यक्ष हनुमंत टिळेकर, सचिव कैलास काठे, सहसचिव विजय कोठावळे, योगेश वाघोले, विश्वस्त ॲडव्होकेट दिगंबर आलाट, चांगदेव पिंगळे, दीपक जगताप, गिरीश झगडे, पांडुरंग गाडेकर, बाळासाहेब बुनगे, रवींद्र कुदळे, रामचंद्र शेवते, रमाकांत दरवडे, भाऊराव खुने आदी यावेळी उपस्थित होते। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळ नायगाव येथे आल्यावर सावित्रीबाई यांना अभिवादन करून सर्वांचा सन्मान करण्यात आला। मधुकर राऊत अध्यक्ष महात्मा फुले मंडळ पुणे। म्हणजे 3 वर्ष मी बिनविरोध अध्यक्ष, परत 3 वर्ष बिनविरोध अध्यक्ष, 3 वर्ष म्हणजे अशी गेली 9 वर्ष मी सामाजिक काम म्हणजे महात्मा फुले मंडळा अध्यक्षपद आहे। म्हणजे कसं कार्य केलं, काम केलं, स्वच्छ कारभार केला तर लोक तुम्हाला अध्यक्षपदावर करतात। म्हणजे महात्मा फुले मंडळ आणि सामाजिक कामे म्हणजे तुमचं म्हणजे शालेय साहित्य वाटप असो किंवा तुमचं गौरव चिन्ह वाटप असो किंवा अनेक वर्षभर कार्यक्रम चालतात सामाजिक कामे, याच्यामध्ये आम्ही अग्रेसर असतो। आजच्या प्रसंगी सुद्धा की बाबा प्रत्येकाकडे 4 व्हीलर आहे, पण काही जे वंचित समाज म्हणजे आमचे जे लोक येतात नमन किंवा हार घाला इथं सावित्री माईंना सारसबागे समोर पुतळ्यापाशी, त्यांची जायची सोय काय असते तर त्या सोयीसाठी आपण काय करतो, एक आपली लक्झरी बस तयार करतो, 1-2 टायर असतात। तर यावेळेस आम्हाला आदरणीय श्री मोहन शेठ कापरे, रॉयल बिल्डर्स हडपसर पुणे यांच्या वतीने यांच्या सौजन्याने आम्हाला ती बस आम्हाला दिलेली आहे आणि खरंच आम्ही अत्यंत आभारी आहे। अशीच आम्ही वर्षभर कामं करणार। हे वर्ष सुद्धा सगळ्यांना सुखी समृद्धीचे जावं आणि जय ज्योती जय क्रांती। जय ज्योती जय क्रांती। मी मोहन कापरे, मगरपट्टा येथे रॉयल प्रॉपर्टी इंडिया अशी माझी फर्म आहे, त्यामध्ये मी कार्यरत आहे। मी सावतामाळे भवन येथे बबनराव गायकवाड यांच्यातर्फे गेलो होतो। ते त्यांच्यातर्फे सावतामाळे भवनच्या महात्मा फुले मंडळ हे चांगलं कार्य करत आहे। चांगल्या 1958 साली म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून ते तिथे कार्यरत आहे आणि त्यांनी समाजोपयोगी चांगले काम केलेले आहेत। मी बबनराव गायकवाडांच्या समोर त्यांच्याबरोबर गेलो होतो, परंतु ह्या महात्मा फुले मंडळाचे कार्य इतके चांगले आहे की मी स्वतःहून असा निर्णय घेतला की काहीतरी मदत करायची आणि त्यानुसार मी ह्या संस्थेला, ह्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले मंडळाला मी काहीतरी मदत करायची म्हणून असा पण केला होता। त्यानुसार ते सर्वजण कार्यक्रम करतात आणि त्यानुसार महात्मा फुले मंडळ 1958 सालापासून हे कार्य करत आहे, त्याला माझ्या शुभेच्छा आहे। आम्हाला आपल्या महात्मा फुले मंडळातर्फे हा प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि नक्कीच आम्ही तिथून जी सुरुवात केली, दरवर्षी आम्ही सेवा करत असतो। आज आमची मेडिकल असल्यामुळे आम्ही 11 शंखवादक आलो, नाही तर आज 111 शंखवादकांना तुम्ही आम्हाला बोलवलं होतं शुभेच्छा द्यायला, आम्ही धन्य झालो, पावलो। तर गेले 7 वर्ष हा उपक्रम अविरत चालू आहे। हिंदुस्थानातलं आपलं पहिलं शंख पदक आहे, आपल्या पुणेकरांचा हा एक गौरव आहे।
खरोखर आपल्याला हे भाग्य लाभलेलं आहे. आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहोत. आपलं अधिकृत तिथे जाणं झालेलं आहे. आपल्याला तिथल्या विश्वस्तांनी आपल्याला पत्र दिलेलं आहे. आपण 22, 23, 24 ला आपल्या पुण्याची शान म्हणून आपण शंखनाद करून तिथे गौरव करणार आहोत. माळी समाज हा शक्यतो शेतकरी किंवा व्यवसाय मध्ये किंवा शिक्षणामध्ये शांतपणे मार्गस्थ असतो. परंतु मला या ठिकाणी असे सांगावंसं वाटतं की महात्मा ज्योतिबा फुले जे एकेकाळी महापौर होते, राजकारणात समाजकारणात ज्यांनी आपलं नावलौकिक मिळवलं, जे करोडोंमध्ये खेळले, ज्यांनी आपल्याला माहिती आहे की धरण बांधलं, येरवड्याचा पूल बांधला. आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल तर काय सांगायचं की त्या घराबाहेर पडल्या, शिक्षणाची मशाल हातात घेतली आणि समस्त स्त्री समाजाचा त्यांनी इथे उद्धार केला, गौरव केला, त्यांना मार्ग दाखवला. परंतु आज मला असं म्हणायचं की थोडंसं आपल्या समाजाने सुद्धा काही ठिकाणी जागरूक राहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आपण जयंती करतो, पुण्यतिथी करतो, आदरणीय फुले दाम्पत्य सन्मान रॅलीचे कार्यक्रम करतो, अशा वेळेला आपण सगळे येतो. परंतु जसं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की संघटित व्हा. शिक्षण तर आपण घेतलं, विविध क्षेत्रात आपण शिक्षण घेत आहोत. त्या काळी त्यांनी 18 शाळा काढल्या. ही काही चेष्टा नव्हती. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, जय